शुभमंगल सावधान. शेवटच्या अक्षदा पडल्या तसा अंतरपाठ दूर झाला. समोर चेहऱ्यावर भली मोठी स्माईल घेऊन त्यानं आपल्या होणाऱ्या बायकोला पाहिलं. जिला पाहता क्षणी त्याची विकेट गेलेली ती आता त्याची जीवनसंगिनी बनली होती. त्याने अधीरतेने तिच्या गळ्यात हार घातला तसं तिच्या आत्यानं तिला खुणावलं. तिनेही एखाद्या यंत्राप्रमाणे अगदी यंत्रवत त्याच्या गळ्यात हार टाकला. तिचा तो निराश चेहरा आणि निस्तेज डोळे सांगत होते की हे लग्न तिच्या मनाविरुद्ध होत आहे. त्यानं तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तसा तिच्या डोळ्यातून एक अश्रू खाली पडला. या क्षणाला सगळं संपलं होतं. तिच्या आत्यानं तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला धीर दिला. तिची अवस्था पाहून त्याही अस्वस्थ होत्या, पण त्यांचा दादा म्हणजे शामराव शिर्के त्यांच्यासमोर काहीच चाललं नाही त्याचं. स्वतःच्या स्वार्थापोटी लेकीच्या सुखांची आहुती दिली होती त्यांनी. पुढचे सगळे विधी तिने यंत्रवत पार पडले. शामराव मात्र इच्छित सार्थ झालं म्हणून खुश होते. त्यांना काहीच फरक पडत नव्हता आणि पडणार तरी कसा. आत्तापर्यंत त्यांना हेही माहीत नव्हतं की त्यांच्या लेकीला त्यांचं खरं रूप कधीच समजलंय. पण मुलीचं कर्तव्य पार पाडण्यासाठी आणि आपल्यावर जन्म देऊन उपकार केलेल्या आईबाबाची मान खाली जाऊ नये म्हणून ती उभी राहिली होती बोहल्यावर. सगळे विधी झाले, जेवणावळी झाल्या आणि ती आपल्या रूममध्ये आली. निघायचं जे होतं तिला. डोळ्यात आलेले अश्रू कधीच थोपवले होते तिने. कोणापासून दूर होतो म्हणून रडायचं? धोक्यानं लग्नाचं वचन घेतलेल्या बाबांसाठी की त्यांना तितकीच साथ देणाऱ्या आईसाठी? बहिणीच्या बदल्यात बिझनेस मिळावा म्हणून आनंदी असणाऱ्या भावासाठी की कधीही तिच्याशी नीट न वागलेल्या वहिनीसाठी? विचार करत ती आपल्या रूममध्ये सगळीकडे हात फिरवत होती. माहेरपणाला परत यायचं नाही असं मनाशी पक्क ठरलं होतं तिचं. त्याच्यासोबत फोनवर बोलताना घालवलेले क्षण आठवत तिनं तिची आठवणींची कुपी बंद केली आणि सगळ्या खोलीवर पुन्हा एकदा नजर टाकली. त्याने इतक्या वर्षात दिलेली एकमेव भेट बाप्पाची मूर्ती सोबत घेतली. ती घेतल्यावर मात्र एक अश्रू तिला दगा देऊन गालावर ओघळलाच. रे वा, तिच्या आत्यानं हाक दिली तसं तिनं गडबडीनं ती मूर्ती आपल्या पदराखाली लपवली. रे वा, आवरलं तुझं? चल बाळ, सगळे खाली वाट पाहत आहेत. जायला उशीर झाला तर तुझ्या सासरचे गोंधळ घालतील. त्यांचे नियम अटी पाळायला हव्यात आता तुला. तिची आत्या म्हणजे नंदिता बोलल्या. हो आत्या, ती काहीसं निराश होत बोलली. तिच्या बॅग आधीच घरातल्या नोकरांनी बाहेर नेऊन ठेवल्या होत्या. चल त्या. रे वा, ती रूम मधून बाहेर पडणार की नंदितानी अडवलं तिला. काय झालं आत्या? तिनं थोडं घाबरत विचारलं. रेऊ, ती मूर्ती दे बघू इकडे आणि जमल्यास हर्षला विसरून जा. त्याच्या आठवणी विसरणं शक्य नसलं तरी तू त्यांना बंदिस्त करून टाकशील. वचन दे मला. त्यांनी त्यांचा हात तिच्यासमोर केला. आत्या, तिनं इतके वेळ अडवलेले अश्रू बाहेर पडून तिचा हुंदका फुटला. ती त्यांच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडू लागली. आत्या, बाबा असे का वागले ग? तिनं केविलवानं रडत विचारलं आणि परत त्यांना मिठी मारून रडू लागली. बस कर बेटा, नको रडू. तुला कारण माहीतच आहे ना. मग परत परत त्याचा विचार नको करू, तुलाच त्रास होईल. आणि बाळा, तू खुश राहण्याचं वचन दिलंय हर्षला, ते असं रडून मोडणार का? त्या तिच्या डोक्यावर हात फिरवत बोलल्या. आत्तू, मला परत यांचं तोंडही पाहायचं नाही. मला कधीच वाटलं नव्हतं ग की माझे आई वडील इतके स्वार्थी निघतील. ती अजूनही हमसून रडत होती. शांत हो, तुला हर्षची शपथ. आणि ती मूर्ती दे पाहू इकडे. त्या. नको ना आत्या, तिनं केविलवानं पाहिलं. रेवा, अगं त्याने दिलेली ही एकमेव भेट आहे आणि ही घेऊन गेलीस तर तू त्याला कधीच विसरू शकणार नाहीस बाळ. हर्ष तुझा पास्ट होता आणि नील तुझं फ्युचर. हे नवं नातं सांभाळावं लागेल तुला आणि त्यासाठी हर्षला विसरायलाच हवं तुला. त्या तिच्या डोळ्यातलं पाणी पुसत बोलल्या. त्यांचेही डोळे पाणावले. आत्या, त्याला विसरणं शक्य नाहीये ग,
पण हे नवीन नातं मी मनापासून स्वीकारायचा प्रयत्न करायचा ठरवलं होतं. ते कोणासाठी? फक्त बाबांसाठी ना? मग मला इतका मोठा धोका देऊन काय मिळवलं त्यांनी? ती अजूनही रडत होती. रेवू, आत्या, मला ही मूर्ती घेऊन जाऊ दे. आता माझं कोणीच नाहीये. सगळी स्वार्थाची दुनिया आहे आणि या स्वार्थी दुनियेत त्याने दिलेली ही मूर्तीच मला जगण्याचं बळ देईल, ती हट्टानं म्हणाली. ठीक आहे, जा घेऊन, पण तुझ्या भूतकाळाचा तुझ्या भविष्यावर परिणाम होऊ देऊ नको. शक्य होईल तितकं लवकर नीलचा स्वीकार कर, त्या तिच्या डोक्यावर हात ठेवत बोलल्या. तिला ती मूर्ती घेऊन जाता येणार म्हणून त्या निर्जीव चेहऱ्यावर थोडं हसू उमटलं. आत्तू, मी तुझ्याकडे काही मागणार आहे, देशील? ती, बोल ना बाळा. या जगात हर्षचं कोणीच नाहीये, त्याच्यावर लक्ष ठेवशील? तिचे डोळे परत पाणावले. बाळा, नको ना आता त्याचा विचार करू. मी लक्ष ठेवेन, पण तू तुझ्या संसारात लक्ष दे. तुझ्या घरचे लोक जरा जास्तच जुनाट विचारांचे दिसतात, त्यामुळं थोडं सांभाळून. नंदिता तिला समजावत होत्या. कोण सांगतंय बघा, संसाराचा शून्य अनुभव असणाऱ्या आणि लग्नाआधी आई होणाऱ्या बाईनं दुसऱ्याच्या पोरीला संसार कसा करायचा हे शिकवू नये. रेवाची आई तिथं येत ठणक्यानं बोलल्या. तसं त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. आई, काय बोलतेस? रेवा रागानं बोलली. तू गप्प बैस आणि आता चला, बाहेर निघायची वेळ झाली आणि बसली इथे गप्पा ठोकत. त्यांनी एक तिरका कटाक्ष नंदिताकडे टाकत टोमणा मारला. निघणार तर आहेच, पण आज एक गोष्ट चांगली लक्षात आली माझ्या. या घरात घरच्या मुलींना काहीच किंमत नाही. आधी स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही आत्तूचा बळी घेतला आणि आता माझाही घेतला, पण दुसऱ्याच्या दुःखावर बांधलेला स्वतःच्या सुखाचा महल कधी ना कधी तुटेल. त्यावेळी एकटे पडाल. जेव्हा तुमचं असं कोणीच नसेल ना, त्यावेळी तुम्हाला घरच्या लेकींची आठवण येईल, पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल. लक्षात ठेव माझं वाक्य. रेवा अश्रू भरल्या डोळ्यांनी त्यांना ठणकावत बोलली. ते जेव्हाचं तेव्हा बघू, त्या निर्लज्जपणे बोलल्या. आणि आईच्या अशा बोलण्याचं वाईट वाटलं तिला. आता परत इकडे येणे नाही. अर्थात त्यांना ती परत आली किंवा नाही आली याचा फरक पडणार नाही हे समजलं होतं आता तिला. आत्तू, मला कधी कंटाळा आला तर मी तुझ्या घरी आलं तर चालेल? नंदिताचे हात हातात घेत तिनं गहिवरून विचारलं. रेवा, तुला यायचं असेल तर या घराचे दरवाजे उघडे आहेत. त्यासाठी अशा कुमारी मातेच्या घरात जायची काही गरज नाही. नको त्या लोकांची सावली तुझ्या संसारावर नको पडायला. त्या त्यांचा हेका सोडायला तयार नव्हत्या. बास, ती जोरात गरजली. तुझ्या सद्गुणी भावाच्या कर्तृत्वाची शिक्षा म्हणून माझी आत्तू कुमारी माता झाली. त्याला जाब विचारायचा सोडून स्वतःच्या स्वार्थासाठी त्याच्या गुन्ह्यांवर तुम्ही पांघरून घातलं. पण तो वर बसलाय ना, त्यानं त्याची शिक्षा चांगलीच दिली त्याला. पुढच्या 15 दिवसात तो गेला आणि तुम्ही माझ्या आत्तूला त्याचा वंश वाढवायला भाग पाडलं. विना लग्नाची माझी आत्या तुझ्या माहेरी तिच्या गुन्हेगाराची विधवा म्हणून राहते आणि तू तरीही तिला टोमणा मारायचा मोका सोडत नाहीस. खंत वाटते की तुम्ही माझे आईबाबा आहात, ती रडतच बोलली. आम्ही काही चुकीचं केलं नाही. त्यावेळी यांचंही भलंच व्हावं म्हणून आम्ही तुझ्या मामानं यांच्याशी लग्न केलं होतं म्हणून सांगितलं आणि आजही तुझ्या भल्यासाठीच तुझं लग्न लावून दिलं. त्या अजूनही त्याच ठेक्यात बोलल्या. कसलं भलं आणि कोणाचं भलं ग? त्यावेळीही तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही तुमच्या गुन्ह्यांवर पांघरून घातलं आणि त्या स्वार्थासाठी आज तू माझं लग्न माझ्यापेक्षा वयानं दुप्पट असणाऱ्या व्यक्तीबरोबर लावून दिलंस. लाज वाटते तुम्हाला आईबाबा म्हणायची. तिनं रागानं पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर मात्र आत्तापर्यंत असलेला चांगुलपणाचा मुखवटा आपल्या लेकीपुढे उघडा पडला असे भाव आले आणि राहायचं. त्यांनी नंदिताकडे पाहिलं. तिच्याकडे काय बघतेस? या स्वतःच्या कानांनी ऐकलंय मी बाबांचं बोलणं. तिने तिरस्काराने आपल्या आईकडे पाहिलं, पण त्यांना त्याचं काहीच वाटलं नाही.
बरं झालं समजलं ते. उगाच ती ॲक्टिंग करून कंटाळा आलेला. त्यांच्या चेहऱ्यावर जराही अपराधीपणाचे भाव नव्हते. तिनं तिरस्कारानं आपल्या आईकडे पाहिलं आणि नंदिता हात हातात घेऊन रूममधून बाहेर पडली. रेवा, अगं काय करतेस? नंदिता त्यांचा हात सोडत बोलल्या. आत्तू, प्रॉमिस मी, तू आज माझ्यासोबत बाहेर पडशील आणि परत कधीच या घराचा उंबरठा ओलांडणार नाहीस. तिनं आपला हात त्यांच्यासमोर केला. रेऊ, बाळा, या घरात मी यायची ते फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. माझ्या बाबतीत जे झालं ते तुझ्या बाबतीत घडू नये असं मला वाटत होतं, पण नाही रोखू शकले या सगळ्याला. वाटलं होतं ग, बहिणीची नाही, पण निदान आपल्या लेकीची काळजी असेल दादाला. पण नाही ग, स्वार्थाने आंधळे झालेत सगळे. तुला जेव्हा वाटेल तेव्हा माझ्याकडे ये. माझ्या घरचे दरवाजे नेहमी तुझ्यासाठी उघडे असतील. त्या तिच्या गालावर हात ठेवत बोलल्या. चल बाळा, वेळ होतोय. ती झपाझप पावलं टाकत हॉलमध्ये आली. माहेरच्या घरी घुटमळत राहावं असं काहीच उरलं नव्हतं आता. तिच्या घरचे डोळ्यात मगरीचे अश्रू घेऊन हॉलमध्ये उभे होते. निळकंठराव, काळजी घ्या आमच्या रेवाची. खूप लाडाकोडात वाढली आमची मुलगी. लहान आहे त्यामुळे थोडी अल्लड आहे. चुकलं तर सांभाळून घ्या. शामराव आपले दिखाव्याचे अश्रू पुसत बोलले. नील, उशीर होतोय. मागून त्याची आजी रुक्मिणीबाई ओरडल्या. तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही नीट सांभाळून घेऊ तिला. आम्ही सून नाही, लेक घेऊन चाललोय घरी. जशा घरच्या मुली तशीच ही देखील आम्हाला. नीलची आई तिच्या आईचे अश्रू बघून त्यांच्याजवळ जात बोलल्या. तिथेच थांबा. नील आणि रेवा दोघेही घराबाहेर पाय टाकणार तेवढ्यात नीलची आजी ओरडली आणि त्याने तिच्याकडे वैतागून पाहिलं. अजून 5 मिनिटांनी घराबाहेर पाय टाका, बरोबर ना गुरुजी? त्या त्यांच्यासोबत असणाऱ्या ज्योतिष्य आचार्यांकडे बघत बोलले. हो आईसाहेब, आत्ता या वेळेला राहू काळ सुरू झालाय. पहिले 5 मिनिट अशुभ आहेत. बाहेर पडणं नवदाम्पत्याला अशुभ होईल. ते नाकात बोलत बोलले. तसे इकडे नीलच्या कपाळावर त्यांचे जाळे पसरले. आईसाहेब, मला वेळ होतोय. रात्री माझी महत्त्वाची मीटिंग आहे. त्याआधी घरी पोहोचायला हवं. तो थोडंसं रागात बोलला. नील, आम्ही तुमच्या आजी आहोत, त्यामुळे बोलताना जरा भान ठेवलं तर बरं होईल. आणि तुम्हाला आधीही सांगितलं होतं की लग्नाचे 4 दिवस तुम्ही कोणतंही काम करणार नाही. त्यामुळे हे कामाचं कारण मला द्यायचं नाही. त्या त्याच्यावर नजर रोखत जरबेने बोलल्या. आईसाहेब, गुरुजी नाकात बोलले. बोला गुरुजी. त्यांनी पुस्तकात बघत त्यांच्या कानात काहीतरी खुसूरपुसूर केली. नील, गुरुजींच्या म्हणण्यानुसार आज रात्रीची 9:30ची वेळ तुमच्या मीटिंगसाठी योग्य आहे. त्यावेळी मीटिंग पार पडली तर नक्कीच तुमची मीटिंग सक्सेसफुल होईल आणि आपल्या कंपनीला मोठा फायदा होईल. त्यांच्या चेहऱ्यावर थोडा करारीपणा होता. म्हणजे यात माझे कष्ट काहीच मॅटर करत नाहीत का? सगळं तुमच्या ग्रह ताऱ्यांमुळेच होणार का? असं असेल तर न कष्ट करता हे तुमचे ग्रह तारे सक्सेस, प्रसिद्धी मिळवून देतीलच की. कशाला मग तो कष्ट करून घाम गाळायचा? तो उपहासात्मक बोलला, पण त्याच्या बोलण्यात राग होताच. रुक्मिणीबाईंना आपल्या नातवाच्या बोलण्याचा राग आला होता, पण त्या दुसऱ्यांच्या घरी होत्या आणि गुरुजींनीही त्यांना बाहेर पडण्यासाठी खुणावलं. तसे त्या शांत झाल्या. चला, अजून उशीर नको, त्या सगळ्यांवर नजर फिरवत बोलल्या. तसे सगळे लोक पटापटा आपल्या ठरलेल्या गाडीत बसले आणि स्वतः आजी आणि ते गुरुजी वधूवरांच्या गाडीत बसले. तशी नीलच्या कपाळावर सूक्ष्म अटी पडली. निळकंठराव, गाडीत बसणाऱ्या नीलला रेवाच्या वडिलांनी रोखलं. तसं रुक्मिणीबाईंनी एक जळजळीत कटाक्ष टाकला. रेवाचे बाबा, असं पुढं जाणाऱ्या व्यक्तीला रोखणं म्हणजे मोठा अपशकुन असतो, माहीत नाही का तुम्हाला? त्यांनी मोठ्या आवाजात रागानं विचारलं. तसं शामरावांनी भीतीनं औंढा गिळला. ही बाई संतापली तर आपल्या लॉस गेलेल्या बिझनेसचे पेपर्स
परत मिळणार नाही ही भीती वाटली त्यांना. नीलने दोघांना इग्नोर केलं आणि शिंदे वकिलांना त्यांना त्यांचे कागदपत्र देण्याचं खुणावलं आणि गाडीत बसला. ड्रायव्हर चला. नील, 1 मिनिट. गुरुजी, वेळ चांगली आहे ना? रुक्मिणीबाई. गुरुजींनी होकार दिला आणि गाडी सुरू झाली. तशी तिनं आपली मान मागे टेकवली. नील तिच्याकडे पाहतच होता. लग्नापासून तिच्या चेहऱ्यावर असणारी नाराजी त्यानं पाहिलीच होती, पण घरातून बाहेर पडताना तटस्थ असलेलं तिचं वागणं आणि डोळ्यातून न पडलेला एकही थेंब त्याला बुचकळ्यात पाडत होता. तिच्याशी लग्न ही एक डील असली तरी त्याचा जीव जडला होता तिच्यावर. त्याचं त्यालाच आश्चर्य वाटत होतं की आत्ता या वयात तो कोणाच्या तरी प्रेमात पडला होता. निळकंठ जहागीरदार, द ग्रेट बिझनेस टायकून, प्रत्येक न्यूजपेपर, बिझनेस मॅगझिनवर झळकणारा चेहरा. कमी वयात प्रत्येक क्षेत्रात मारलेली उंच भरारी, तरुणांचा यूथ आयकॉन. वयाच्या 40शीत सुद्धा 25शीत असल्यासारखं दिसणारं चिरतरुण व्यक्तिमत्व. वयाच्या 25व्या वर्षी त्यानं घराच्या बुडणाऱ्या बिझनेसची धुरा हातात घेतली. ते मागे वळून त्यानं कधी पाहिलंच नाही. एकट्याने मस्तमौला जगणाऱ्या निळकंठ उर्फ नीलनं कमी वेळात त्यांचा बिझनेस एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला. लग्न, कमिटमेंट, प्रेम या त्याच्या डिक्शनरी बाहेर असणाऱ्या शब्दांना 8 दिवसापूर्वी त्याला त्याच्या डिक्शनरीमध्ये घ्यावंच लागलं आणि आज तो त्याच्या लव्ह ॲट फर्स्ट साईट असणाऱ्या रेवाला त्याची जीवनसंगिनी करून घेऊन चालला होता. ते म्हणतात ना, पैसा बोलता है, तसंच झालं. शामरावांनी लेकीला इमोशनल ब्लॅकमेल केलं आणि आज त्या दोघांचं लग्न झालं. यात रेवाचं मत कुठेच विचारलं गेलं नाही. आधी धोक्याने आणि नंतर आपल्या आईबाबांची मान खाली जाऊ नये म्हणून ती या लग्नाला तयार झाली. आणि आज तिनं पहिल्यांदा तिच्या नवऱ्याला पाहिलं आणि थोडंसं आश्चर्य वाटलं तिला त्याला बघून. पण आत्ता तिच्या डोक्यानं विचार करणं बंद केलं होतं. 8 दिवसापूर्वींचीच गोष्ट. रेवाच्या कॉलेजमध्ये कल्चरल प्रोग्रॅम सुरू होते. चीफ गेस्ट म्हणून निळकंठ जहागीरदारांना बोलावलं होतं. तसं तर तो अशा कार्यक्रमांना जास्त जात नव्हता, पण कॉलेजचे प्रिन्सिपल त्याच्या खूप जवळचे होते, त्यामुळे तो त्यांना नाही म्हणू शकला नाही. कार्यक्रमाचा दिवस आला. तो वेळेवर पोहोचला. ज्योत प्रज्वलन झालं. प्रत्येकानं दिलेलं त्याच्याच यशाचं गुणगान ऐकून तो थोडा इरिटेट झाला. थोड्या वेळानं त्याला काही बोलण्याची रिक्वेस्ट केली आणि त्यानं माईकचा ताबा घेतला. एक तर कल्चरल प्रोग्रॅम आणि त्यात गेस्ट म्हणून नील येणार असल्याचं माहीत असल्यामुळं त्या दिवशी जरा जास्तच गर्दी होती. त्याची स्पीच संपली आणि कार्यक्रमांना सुरुवात झाली. लगेच तिथून बाहेर पडणं बरोबर वाटलं नाही त्याला, म्हणून अर्ध्या तासानं निघायचं ठरलं होतं त्याचं. समोर गणेशवंदना सुरू झाली. 5 मुलींचा एक ग्रुप कथ्थकवरती गणेशवंदना करत होता. गणेशवंदना झाली तशी एक मुलगी सोडून बाकी सगळ्या स्टेजवरून बाजूला झाल्या. व्हाईट कलरची घेरदार लॉंग अनारकली घालून एका साईडला ओढणी बांधून ती मुलगी स्टेजच्या सेंटरला उभी राहिली. ओ रे पिया गाण्याचे बोल त्याच्या कानावर पडले आणि त्याने समोर पाहिलं. तिचा तो क्लासिकल डान्स, चेहऱ्यावरचे हावभाव, निरागसता, कुठेही मेकअपचा भडका नसलेलं नैसर्गिक सौंदर्य, त्यात चक्क हरवला तो. तिचं ते तल्लीन होऊन नाचणं आणि तिची ती शालीनता याच्या प्रेमात पडला तो. डान्स संपला. कडाडून टाळ्या वाजल्या तशी त्याची लिंक तुटली. त्यानं कार्यक्रमाची रूपरेषा चेक केली आणि त्यावर दुसरा परफॉर्मर कोणाचा होता हे पाहिलं. रेवा शिर्के. तो अस्पष्ट पुटपुटला. अधाशासारखं त्यानं एक नजर त्या कार्यक्रम पत्रिकेवर फिरवली. यानंतर अजून एक डान्स होता तिचा. त्याच्या सेक्रेटरीने जाण्यासाठी विचारलं, पण त्याचं मन त्याला तिथून जाऊ देत नव्हतं. थोड्या वेळानं तिचा दुसराही परफॉर्मन्स झाला आणि तो त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडला. वेदांत, चौकशी कर, कोण आहे ही मुलगी?
त्यानं कार्यक्रम पत्रिकेतल्या तिच्या नावावर बोट ठेवत आपल्या सेक्रेटरीला सांगितलं. येस सर. वेदांत त्याच्या कामाला लागला. गाडी स्पीड ब्रेकरवरून गेली आणि बसलेल्या धक्क्यानं तो आठवणीतून बाहेर आला. त्यानं तिच्याकडे पाहिलं. ती शांत, डोळे मिटून बसली होती. ती झोपली नव्हती हे तिच्या पापण्यांवर अलवार होणाऱ्या हालचालींवरून दिसून येत होतं. त्यानं आपल्या बाजूला पाहिलं. आईसाहेब कधीच्या चेअर मागे करून झोपल्या होत्या. घरी पोहोचायला अजून 1.5 तास होता. तो तिचं सौंदर्य न्याहाळत परत आठवणींच्या गर्तेत गेला. वेदांतने अगदी दुसऱ्या दिवशी त्याला त्या मुलगीची माहिती आणून दिली. रेवा शामराव शिर्के, वय वर्ष 20, उंची 5 फूट 5 इंच, रंग गोरा, वडील गुळाचे व्यापारी, स्वतःच्या 4 घाणा साईट ज्या कोणीतरी वसुलीसाठी काढून घेतल्या होत्या. त्यामुळं डोक्यावर कर्जाचा डोंगर, तरीही श्रीमंतीचा माज मिरवणारे. आई निर्मलाबाई, स्वार्थापुढे नाती न दिसणारी, पैशाला महत्त्व देणारी. एक भाऊ संदीप, पूर्णतः वाया गेलेला, मिळवायची अक्कल शून्य, बाप कमाईवर उधळपट्टी करणारा, दारूपासून बाईपर्यंत सगळी व्यसनं राखणारा. तिची वहिनी म्हणजे भावाची बायको अमृता. नावात जरी अमृत असलं तरी वागण्या बोलण्यात अजिबात गोडवा नसणारी बाई. जिला काम नको पण ऐशो आराम हवा, अगदी सासू सासऱ्यांच्या हातावर हात मारलेली आणि तसाच मिजाज दाखवणारी. आणि या सगळ्याविरुद्ध असणारी रेवा. सुंदर, शांत, सालस, निस्वार्थी, लहान मोठ्या प्रत्येकाला मदत करणारी, मोठ्यांचा आदर राखणारी, वास्तवाचं भान ठेवणारी, श्रीमंतीचा माज न करणारी, छोट्या गोष्टीत आनंद मानणारी, घरातल्या सगळ्या गोष्टीत निपुण, एक परफेक्ट इंडियन मॅरेज मटेरियल टाईप मुलगी. अभ्यासात तशी सोच. मरमर अभ्यास करणं, रँक मागे लागणं, पहिला नंबर काढणं हे तिचं ध्येय कधीच नव्हतं. वरच्या वर्गात जाण्यापुरते मार्क मिळवणं, रिलॅक्स आयुष्य जगणं, माणसातील माणूस होऊन माणुसकीने जगणं, स्वतःचे छंद जोपासणं, पुढे जाऊन उत्तम गृहिणी बनून घरच्यांची मर्जी सांभाळणं आणि संध्याकाळी नवऱ्याची तयार होऊन वाट बघत बसणं, असं टिपिकल स्वप्न होतं तिचं आणि तेच तिला जगायचं होतं. वेदांतने दिलेल्या माहितीवर एक वार त्याने नजर फिरवली आणि हलकंसं हसू तळलं त्याच्या चेहऱ्यावर. त्याने तिचं मोजकं केलेलं वर्णन वाचून त्याला त्याच्या दहशतीचा अंदाज आला. त्यानं तिच्या सौंदर्याचं पुरेपूर वर्णन केलं असतं तर कदाचित नीलच्या रागाचं शिकार त्याला बनावं लागलं असतं. म्हणूनच त्यानं तिची बेसिक माहिती दिली होती. तिच्याविषयी ती सगळी व्यवस्थित माहिती लगेच मिळाली म्हणून तो वेदांतवर खुश झाला. तिचा डान्स पाहिल्यापासून तो सतत तिच्याच विचारात होता. असं नव्हतं की त्याचा मुलींशी संबंध आला नव्हता. त्याच्यावर भाळून स्वतःहून त्याला समर्पित होणाऱ्या मुलींची संख्या काही कमी नव्हती. शिवाय अप्सरेला लाजवेल अशा ललना कधी कधी त्याच्या वन नाईट स्टँडचा भाग असायच्या. पैसा, प्रसिद्धी, चार्मिंग असणाऱ्या नीलच्या रात्री एकापेक्षा एका सुंदर मुलींसोबत जायच्या. त्यामुळे लग्न करावं असं कधी वाटलंच नाही त्याला. इतक्या सौंदर्यवती आसपास असूनसुद्धा त्याचं हृदय कधी कोणासाठी धडधडलं नाही. पण रेवाला पाहिलं आणि त्याच्या हृदयात काहीतरी हालचाल झाली आणि नकळत तो ओढला गेला तिच्याकडे. तेव्हापासून फक्त ती आणि तीच सगळीकडे असंच काहीसं झालं. आता तर त्याला वाटायचं की त्याचं हृदय फक्त तिच्यासाठीच धडधड करतं. सर, कॉलेज आलं, वेदांत मागे वळून बोलला. ड्रायव्हरने गाडी कॉलेजसमोर उभी केली. कोणाला दिसणार नाही अशी थांबव. तो तिच्या विचारातून बाहेर येत बोलला आणि त्याची नजर गेटवर पडली. वेदांत, कॉलेजजवळ गर्दी नाहीये, चौकशी कर कॉलेज सुरू आहे की नाही. त्यानं गेटजवळ तुळरक असणाऱ्या मुलांकडे बघत सांगितलं. येस सर. तो खाली उतरत गेटजवळील मुलांकडे गेला. सर, कॉलेजमध्ये 8 दिवस कल्चरल आणि स्पोर्ट्स सुरू असल्यामुळं कॉलेजला 2 दिवस सुट्ट्या आहेत. वेदांत परत कारमध्ये बसत बोलला. ओके, मग ती मुलं? त्यानं त्या मुलांकडे परत बघत विचारलं. ती मुलं लायब्ररीमध्ये अभ्यासासाठी आली आहेत.
कदाचित सिव्हिल सर्व्हिसेससाठी कॉलेजने एक स्वतंत्र अभ्यासिका बनवली आहे, तिथे येत असतील. वेदांत: ओके ड्रायव्हर, ऑफिसकडे घ्या. तो: जसं त्यानं रेवाला पाहिलं तसं त्यानं मेन ऑफिसला न जाता इथल्या ऑफिसमधून काम करायचं ठरवलं होतं. इतर वेळी कामात भरकन जाणारी वेळ आता ती परत कधी दिसणार या आतुरतेनं जातच नव्हती. सगळे विचार झटकून त्यानं आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं. 2 दिवसांनी परत तो कॉलेजवर गेला आणि यावेळी त्याला रेवा दिसली, तेही एका मुलाबरोबर मस्ती करत बाहेर येताना. ते बघून नकळत त्याच्या कपाळावर एक अटी पडली होती. मनात नकळत जेलसी तयार होत होती. त्यांच्या गाडीजवळून रेवा अन तो मुलगा पास झाला आणि त्यानं गाडी आपल्या ऑफिसवर घ्यायला सांगितली. त्या दिवशी त्याचं मन अशांत झालं आणि तो आपल्या एम्प्लॉईजवर सगळा राग काढू लागला. त्याला नेमका कसला राग येत होता हे त्यालाही कळत नव्हतं. फक्त तो सगळ्यांवर डाफरत फिरत होता. रेवा त्याच्या हातातून सुटते की काय असं काही क्षण वाटलं त्याला. त्यानं वेदांतला कॉल लावला. शामरावांना कसं गुंडाळायचं त्याला चांगलं माहीत होतं. शेवटी तो मुरलेला बिझनेसमन होता. शामरावांचे हात दगडाखाली होते आणि त्यात ते लालची पण होते. त्यामुळं त्यांना कसं तयार करायचं हे त्याला चांगलं माहीत होतं. येस सर, पलीकडून आवाज आला तसं तो विचारातून बाहेर आला. रेवा घरी नसताना शामरावांना घरी भेटण्याबद्दल विचार आणि सांग त्यांना की त्यांच्या फायद्याची डील करण्यासाठी येत आहोत. तो काही विचार करत बोलला. येस सर, आत्ता फोन लावतो. वेदांत: त्यानं फोन लावला आणि काही वेळानं रेवा कथ्थक क्लासला जाण्याच्या वेळेत ते दोघे घरी पोहोचले. नमस्कार, या. शामरावांनी हसत दोघांचं स्वागत केलं, पण चेहऱ्यावर 12 वाजले होते. नमस्कार नील, असं अचानक येण्याचं कारण समजलं नाही आम्हाला, ते थोडंसं घाबरत बोलले. वसुलीसाठी जप्त केलेली जमीन आणि बिझनेस दोन्ही निळकंठ जहागीरदारांच्या ताब्यात होते आणि अजूनही त्यांच्याकडून घेतलेलं कर्ज फिटलं नव्हतं. आता घर तर काढून घेणार नाहीत ना याची भीती होती त्यांना. तुमच्या मुलीचा हात मागायला आलोय आम्ही आमच्यासाठी. त्यानं सरळ मुद्द्याला हात घातला. माफ करा, पण ती अजून शिकतीये, लहान आहे. इतक्यात तिचं लग्न नाही करणार आहोत आम्ही. ते अगदीच साळसूतपणाचा आवानत बोलले. आता त्यानं त्यांच्या एका बिझनेसचे कागदपत्र परत करण्यासाठी त्यांच्यापुढे ठेवले. नाही म्हणजे माझ्या मुलीला इतक्यात लग्न नाही करायचं. आता त्याने त्यांच्या अजून एका बिझनेसचे कागदपत्र पुढे केले. तसे त्यांच्या डोळ्यात थोडं लालच दिसलं. सगळं खरं, पण माझ्या मुलीच्या विरुद्ध आम्ही तिचं लग्न नाही ठरवू शकत. त्याचा लग्नाला नकार देण्याचा विरोध हळूहळू कमी होत आला होता. आता त्यानं त्यांच्या तिसऱ्या बिझनेसचे पेपर पुढ्यात ठेवले आणि त्यांचे डोळे लकाकले. अहो, पण तुम्ही कितीही तरुण दिसत असला तरी तुमचं वय बघता रेवापेक्षा वयानं दुप्पट आहात तुम्ही, आणि अशा कंडिशनमध्ये हे लग्न ठरवणं म्हणजे. त्यानं काढलेल्या पेपरच्या शेवटच्या पेपरकडे बघताच त्यांचे शब्द तोंडातच विरले. आता त्याने शेवटचा पेपर ठेवला तसं त्यांनी ते पेपर अधाशासारखे उचलण्यासाठी हात पुढे केला. थांबा. त्याने ते पेपर पटकन उचलून घेतले. तसं त्यांनी चमकून त्यांच्याकडे पाहिलं. आधी निर्णय द्या. लग्नादिवशी सगळे पेपर मिळतील. सोबत तुमच्या बिझनेस वाढीसाठी मदत करू. तो: हो, म्हणजे मला 4 दिवस वेळ द्या. मी रेवाला तयार करतो. माझ्या शब्दापुढे जाणार नाही ती. पण नंतर तुम्ही शब्द विसरू नका. त्यांनी त्याच्याकडून वदवून घेतलं. निळकंठ जहागीरदार शब्दाला पक्का आहे. आमचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरील रेष. तुमच्या फोनची वाट पाहीन, नाहीतर अजूनही ऑप्शन्स आहेत माझ्याकडे. तो सोफ्यावरून उठत बोलला. येतो आम्ही. तिथे काहीही चहा पाणी न घेता तो निघूनही गेला. शामरावांनी काहीसा विचार करत नीलला फोन करून लगेच होकार दिला. रेवाला विचारणं त्यांना महत्त्वाचं वाटलं नाही, त्यामुळे ते खुशीतच आपल्या बायकोला खुशखबर द्यायला गेले.
त्यांचा होकार आल्यावर नीलही खुश झाला आणि 4 दिवसात त्यानं लग्नाची अरेंजमेंट केली आणि आज लग्न झालं. सगळं आठवलं तसं त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्यानं तिच्या चेहऱ्यावरील नजर हटवली आणि तोही मागे टेकून डोळे मिटून पडला. खरं तर श्यामरावांना रेवा कोणाच्या तरी प्रेमात आहे हे माहीत होतं आणि त्यांनी तिला तिच्या मर्जीनं जोडीदार निवडावा हा अधिकारही दिला होता. त्याचं दुसरं कारण म्हणजे त्यांना आपल्या लेकीवर खर्च करायचा नव्हता. तिनं स्वतःच्या मर्जीनं जोडीदार निवडला तर कमी खर्चात लग्न उरकायचं असं ठरलं होतं त्यांचं. पण नीलनं दिलेल्या ऑफरने सोने पे सुहागा. त्यामुळं त्यांचा विचार बदलला होता. त्यांचा बुडीत गेलेला बिझनेस कर्ज न फेडता परत मिळणार होता आणि निळकंठ जहागीरदार त्याने जर त्यांच्या बिझनेसला सपोर्ट केला तर त्यांच्या बिझनेसला गगनभरारी घ्यायला वेळ लागणार नव्हता. जास्त कष्ट न करता घरी पैसा येणार होता. त्यामुळं त्यांना तिच्या सुखापेक्षा आपलं सुख महत्त्वाचं वाटत होतं. त्यांनी निर्मलाबाईंना सगळं सांगितलं आणि दोघेही आनंदाने नाचू लागले. तसंही दोघेही आयत्या पिठावर रांगोळ्या काढण्यात माहीर होते. वडिलोपार्जित बिझनेस त्यांनी त्यांच्या आळशीपणामुळं डबघाईला आणला होता. तो सावरला होता ते नंदिताच्या आयुष्याची रांगोळी करून. आणि आता रेवाशी जे वागले त्यावरून इतकंच समजून येत होतं की स्वतःच्या स्वार्थापुढं त्यांच्यासाठी नाती गौण होती. नीलची तिच्यावरील नजर हटली आणि तो बाजूला झाला हे त्याच्या हालचालींवरून समजलं. तसं तिनं हळूवार डोळे उघडले. एक नजर खिडकीतून बाहेर पाहिलं. संध्याकाळ होत आली होती. पक्ष्यांचे थवे आपल्या घराकडे चालले होते. दिवसभर तप्त असणारा सूर्याचा गोळा आता थोडा मऊ पडला होता. त्याचा तो लालसरपणा सगळीकडे पसरवत तो मावळतीकडे झुकत होता. काहीशी लालसर संध्याकाळ होती. अगदी 4 दिवसांपूर्वी होती तशीच. क्षणात डोळ्यात पाणी आलं तिच्या. घट्ट मिटून तिनं ते आतच थोपवलं आणि 4 दिवसांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. कथ्थक क्लास नुकताच सुटला होता. पायातले नुपूर म्हणजे घुंगरू तिनं बाजूला काढून ठेवले. तोच तिचा फोन वाजू लागला. समोरून आपल्या आईचा येणारा रडवा आणि घाबरा आवाज ऐकून तिच्या काळजात सर्र झालं. भीतीनं हृदय धडधडू लागलं. हॅलो आई, काय झालंय? भीतीनं तिचा आवाज कापरा झाला. हॅलो रेवा, अगं अगं. त्यापुढे काही न बोलता नुसतेच हुंदके देऊ लागल्या. आई अगं काय झालंय सांगशील का? ती घाबरत बोलली. मनात नाही नाही ते विचार येऊ लागले. रेवा अगं तुझे बाबा. त्यांनी परत रडायला सुरुवात केली. आई सांग ना काय झालंय बाबांना. ती आता अगदीच रडवेली झाली. श्वास घशात अडकला तिचा. अंगात बारीक कंपनं जाणवू लागले. तुझ्या बाबांना हार्ट अटॅक आलाय. त्यांना विधाता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय आणि ते तुझ्याच नावाचा जप करत आहेत गं. डॉक्टरांनी तुला लगेच भेटायला यायला सांगितलं आहे. त्या रडत रडत अडखळत बोलल्या. तसा इकडे तिच्या काळजाचा ठोका चुकला. आई तू काळजी करू नको. मी पोहोचते तिकडे. बाबांना काही होणार नाही. मी लगेच येते तिकडे. तू तोपर्यंत बाबांची काळजी घे आणि आधी तू शांत हो. अशी रडू नको. बाबांना जास्त त्रास होईल. ती आपलं साहित्य गडबडीने लॉकरमध्ये ठेवत बोलली. हो बाळा ये ग लवकर. मला तर काही सुचतच नाही. त्यांनी अजून सुरसूर सुरूच. हो. तिनं मोबाईल बॅगमध्ये कसाबसा सरकवला. लॉकरला लॉक केलं. ती घाईत बाहेर आली. तिचे हात इतके थरथरत होते की तिच्या हातून गाडीची चावी 2 वेळा खाली पडली होती. डोळे अविरत अश्रू ढाळत होते. डोळ्यातल्या पाण्यामुळे समोरचं धुसर दिसत होतं. गोऱ्या रंगामुळे रडून नाक लाल झालं होतं. रेवू काय झालं? मागून तिची मैत्रीण निधी तिला रडताना पाहून पळतच तिथे आली. कथ्थक करताना बांधलेले नुपूर तसेच होते पायात. निधी अगं बाबांना हार्ट अटॅक आलाय. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. माझी आठवण काढत आहेत.
मला खूप भीती वाटते गं, बाबांना काही झालं तर. तिला आता थोडी भीतीनं हुडहुडी भरली होती. रिलॅक्स, काकांना काही होणार नाही. तिनं तिला धीर दिला. निधी, अगं बघ ना, मला गाडीला चावी लावता येत नाहीये. लावून दे ना. मला हॉस्पिटलला लवकर पोहोचायला हवं. ती रडत तिच्या हातात किल्ली देत बोलली. अशा अवस्थेत तू स्वतः गाडी घेऊन जाणार आहेस का? थांब, मी येते तुझ्यासोबत. तिनं तिच्या किल्ली देताना थरथरण्या हाताकडे बघत ती बोलली. नको, जाईन मी. तुझा क्लास आहे. तू जा आत. ती डोळे पुसत बोलली. वेडी आहेस का? अशा अवस्थेत तुला एकटीला सोडू का? चल, बस मागे, मी सोडते तुला. एक दिवस क्लास चुकला तरी काही होत नाही. ती तिची गाडी स्टार्ट करत बोलली तशी रेवा मागे बसली. हॉस्पिटलचं अंतर जास्त नव्हतं आणि निधीनं थोडी फास्ट गाडी मारल्यामुळं त्या लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. निधी तिला घेऊन शामराव असणाऱ्या रूममध्ये गेली. सगळे विचित्रपणे तिला बघत होते. रेवा आपल्या बाबांजवळ गेली आणि नर्सने निधीला तिच्या पायांकडे बघून खुणवलं. उप्स, सॉरी. तिनं इवलसं तोंड केलं आणि खाली वाकून पायातले नुपूर सोडले. आता तिला समजलं होतं की मघापासून सगळे तिच्याकडे विचित्र नजरेने का बघत होते. नर्स, बाबा कसे आहेत आता? तिनं ऑक्सिजन लावलेल्या आपल्या बाबांकडे बघत विचारलं. एव्हाना रडून डोळे सुजले होते तिचे. ही इज आउट ऑफ डेंजर. फार काही. नर्स बोलतच होती की निर्मला तिथे आल्या. रेवा, तू आलीस? बघ ना बाळ, तुझे बाबा. त्यांनी परत रडायला सुरुवात केली आणि नर्सने त्यांच्याकडे विचित्रपणे पाहिलं. आई, तू शांत हो. बाबा ठीक आहेत आता. झोप लागलीये बहुतेक. उगाच आपल्या आवाजानं त्यांना जाग नको यायला. ती त्यांच्या शेजारी बसत त्यांचा हात हातात घेत बोलली. डॉक्टरांनी सांगितलं आता तुम्ही त्यांना. नर्स, हो, माझं बोलणं झालंय डॉक्टरांशी. त्यांनी नर्सचं बोलणं मध्येच तोडलं. एव्हाना नर्सला हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे हे समजलं होतं. उगाच नाटक करून ऑक्सिजन लावायला सांगितलं आहे हे पण कळलं होतं तिला. शेवटी गेले कित्येक वर्ष ती रुग्णसेवेत होती. पण आपण भलं, आपलं काम भलं, असा विचार करून ती गप्प राहिली आणि बाहेर गेली. आई, बाबांचे रिपोर्ट कुठे आहेत? मी एकदा डॉक्टरांशी बोलून घेते. ती इकडे तिकडे नजर फिरवत बोलली. आता तिच्यातली धीट मुलगी जागी झाली होती. हा, मिळाले. ती एका ठिकाणी नजर स्थिर करत उठून तिकडे जात बोलली. रेवा. शामरावांचा क्षीण आवाज तिच्या कानावर पडला तशी ती जागीच थबकली. रेवा बाळा, तू आलीस? ते अडखळत बोलले. बाबा, तुम्ही जास्त बोलू नका, त्रास होईल तुम्हाला. ती परत जागेवर बसत त्यांचा हात हातात घेत बोलली. रेवा बाळा, माझे असे किती दिवस राहिले आहेत माहीत नाही बाळा. त्याआधी मला तुझं लग्न झालेलं पाहायचं होतं. त्यांनी चेहऱ्यावरील ऑक्सिजन मास्क बाजूला करत अडखळत सांगितलं. बाबा, तुम्हाला काही होणार नाही. तुम्ही छान बरे होणार आहात. अगदी माझ्या लग्नात नाचणार सुद्धा आहात. ती रडत रडत खोटं हसत बोलली. मलाही तसंच वाटायचं बाळा, पण आता वाटतं की माझे फार दिवस राहिले नाहीत. त्यांचा तोच ओढलेला आवाज. बाबा, प्लीज असं बोलू नका. तिचा हुंदका फुटला. रेवा, मला माहीत आहे तुला पुढे शिकायचं आहे, पण तुला तर माहीत आहे संदीपचं वागणं कसं आहे. माझ्या माघारी तो तुझ्याशी, तुझ्या आईशी नीट वागेल की नाही माहीत नाही. तुझी जबाबदारी अंगावर पडली की तुझी वहिनी चिडचिड करायला लागेल आणि विनाकारण घरात कलह निर्माण होतील. त्यात तुझी वाताहत होईल बाळा. मला तुला सुखी बघायचं आहे. तुझं लग्न झालं की तू तुझ्या घरी सुखी राहशील. मग कसलंच टेन्शन राहणार नाही मला. मी सुखानं मरायला मोकळा होईल ग. ते खिन्नपणे बोलले. बाबा. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबायचं नाव घेईना. माझं बोलणं झालं नाही रेवा अजून. रेवा, मी तुझ्यासाठी एक मुलगा पाहिला आहे. तुला साजेसा, खूप खुश ठेवील बाळ तुला. माझी इच्छा आहे की तुझं लग्न त्यांच्याशी व्हावं. ते एक एक शब्द जोरात श्वास घेत बोलत होते.
पण बाबांनी काढलेल्या लग्नाच्या विषयानं तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. बाबा, तुम्हाला माहीत आहे माझं प्रेम आहे. ती आता अडखळली. रेवा, तो मुलगा तुझ्याशी आत्ता तर लग्न करायला तयार असेल तर मी त्याच्याशी तुझं लग्न लावून देईन. बस माझी इच्छा आहे की तुझं लग्न माझ्या डोळ्यादेखत बघावं. ते थोडेसे हायपर झाले. बाबा, तुम्ही शांत व्हा. तुम्हाला काही होणार नाही. पण समजून घ्या, हर्ष अजून शिकतोय बाबा, आणि त्याचं वय पाहता आता लग्न होणं शक्य नाही आहे. पण बाबा, मला खात्री आहे तो मला धोका देणार नाही. पुढे जाऊन आम्ही लग्न करणार आहोतच ना. मी दादावर ओझं बनून नाही राहणार. पण आता नको खरंच लग्न. ती आता वेगळ्याच कारणांनी रडवेली झाली. विरोध करावा की न करावा काहीच समजत नव्हतं तिला. रेवा, तुझ्या बाबांची शेवटची इच्छा आहे, ती पूर्ण नाही का करणार? ते आता निर्विकार होऊन बोलले तसा तिचा चेहरा पडला. ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणाल तसं. तुमच्यापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही, ती शांतपणे बोलली. थँक्यू बाळा. ते एकदम आनंदात बोलले आणि ही इकडे चमकली. त्यांना आपण काय केलं हे समजलं आणि तेही गोंधळले. बघितलं, तू नुसतं हो म्हणलीस तर हे अर्धे बरे झाले. तिची आई सगळं सावरून घेत खोटं हसत बोलली. बाबा, पण शेवटचं एकदा मी हर्षला भेटू शकते का? शेवटचं बोलताना घसा कोरडा पडला तिचा. हो बाळा, पण त्याआधी मुलाकडल्यांना तू लग्नासाठी तयार आहेस हे सांगतो. ते फोन हातात घेत बोलले. त्यांची अधीरता बघून रेवाला थोडी शंका आली. हो, आधी तुम्ही स्वतःला जपा. बरं, लेकीचं लग्न म्हणून अगदी आनंदाने वेडे झालाय. यात तुमची तब्येत ठीक नाही हे लक्षात असू द्या. बाकीचं बघायला आहोत आम्ही. तुम्ही तुमची काळजी घ्या. त्या त्यांना डोळ्यानं खुणवत त्यांना दम देत बोलल्या. ठीक आहे, मी डॉक्टरांना भेटून येते. ती निराशेनं बोलली. काही गरज नाही, मी आत्ताच आलो डॉक्टरांना भेटून. बाबा घरी जायचा हट्ट धरत होते म्हणून. मग योग्य ती काळजी घ्यायच्या इन्स्ट्रक्शन देऊन आमच्या जबाबदारीवर बाबांना घरी सोडत आहेत. संदीप आत येत बोलला. बाबा, कशाला रिस्क घेताय? रहा ना इथे पूर्ण बरे होईपर्यंत. ती त्यांचा हात हातात घेत बोलली. माझे शेवटचे दिवस मला घरी तुम्हा सगळ्यांबरोबर घालवायचे आहेत आणि काही दिवसात माझी लाडकी लेक तिच्या घरी जाईल. मग तिचा सहवास भेटणार नाही मला, म्हणून घरी यायचं आहे. ते ठामपणे पण उदास बोलले आणि रेवाचा नाईलाज झाला. डिस्चार्ज प्रोसेस पार पडली आणि सगळे घरी पोहोचले. शामरावांनी डाव खेळलेला आणि त्यात रेवा पुरती अडकली होती. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. तोपर्यंत धन्यवाद.